बघूया काय होतोय तसं का गरम नाही केली मॅच. कोण कोण आहे अरे श्रेष 11 आणि रॉयल स्टार सर्व स्टार घरी होते आज आलेत कामोड्याच्या मैदानामध्ये आणि पहिलाच बॅट्समॅन सुनील चावरी आणि हे कोण आहे अतुल म्हात्रे जुईची ब्युटी बघूया छाव आणि अतुल म्हात्रे आणि पहिलाच बॉलर घेऊन येताना प्रशांत कांबळे पहिला चेंडू शुक्रवार 20 मिनिटाचा अवधी दिलेला आहे 20 मिनिटात 4 षटक बघूया पहिला चेंडू घेऊन येताना चावसाठी अतुल म्हात्रे असाच घाई करतो आणि डायरेक्ट हिट मारल्यावर अतुल म्हात्रे परत येतो वाईड +1 ओके सर. बघूया रॉयल स्टारचे प्लेयर बघा बघूया दुसरा चेंडू घेऊन येताना अतुल म्हात्रेसाठी वाईट प्लस वाईट वारंवार वाईट टाकताना प्रशांत काहीतरी चेंजेस करायला लागतील पावसात गुडलेनसाठी बॉल टाकायला लागेल प्रशांतांना बघूया फुलर लेनचा बॉल अतुल म्हात्रे पिक करताना पहिली रन तर घेतलेली असून दुसरे रनचा प्रयत्न अजिबात नाही आणि बघूया धावपळ एवढे आपल्या इंटर कॉलनी मॅचेस झाल्या पण आता वाटते का आज पावसाळी क्रिकेट आहे कारण की एवढा दिवस तर पाऊस भरपूर पडलाच नाही एकही मॅचला पाऊस नाही पडला आणि आज पडतोय पाणी कारण की गोविंदा आलाय आपला गोविंदाच्या सणाला पाणी पडतोच. दुसरा चेंडू घेऊन येताना सुनील चावडीसाठी हो 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 नाही श्रेयसला नाही काय बॉल टाकलेला सुनील चावडी याला ओपन मधून खेळणारा हा प्लेयर सुनील चावडी डॉट चेंडू सुनीलसाठी बघा काय होतोय. तिसरा चेंडू घेऊन येताना हो हो गुड लेंथला टाक बोलवला आणि ओ हो काय घडलंय रॉयल स्टार त्यातून 1 स्टार झाला कमी राहिले 10 हे आलं नाही नितीन आणि नितीननी डेडिकेट केली आहे मॅन ऑफ द मॅच सर्वेसला. चौथा चेंडू घेऊन येताना प्रशांत हो हो बघा कसा टाकलेला बॉल हो चला गोविंदा काहीतरी धडपडतोय काहीतरी आज त्यांनी केलंय गणेश यादव को आपकी टीम के लिए कुछ तो करना पड़ेगा. 5वा चेंडू आणि आवाज तोंडातून निघत नाही का कारण की 6 नाही भेटत. प्रशांत बघा गुडलेनचा बॉल टाकताना 5वा चेंडू घेऊन येताना फुल लेन टाकल्यावर वाईट पंचांचा निर्णय. या ओव्हरमध्ये 3 वाईट टाकलेले आहेत. कोण आलेत का रे What a shot! What a mighty hit! आणि गणेश यादवचा आवाज येताना
अशी जर गोलंदाजी तुम्ही केली तर नक्की तुम्हाला फटके बसतील. लास्ट चेंडू प्रशांत टू अतुल म्हात्रे आणि गणेश यादवचा आवाज येताना मगाच बसून कोंबडी उभाला बसलेली होती बघा. दुसरा चेंडू खोलात टाकताना जर हा बॉल पकडून पटकन जर पिक करून फेकला असता तर नक्कीच काहीतरी घडलं असतं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन फ्रेश 11 कामोठ्या संघाचे. बघूया रॉयल स्टार मधला दुसरा गोलंदाज फ्रेश नावा 12-13 झालेत. एक ओव्हर आणि 13. कमाला का पैसे देणार नाही. कमाल देतील 15 एक परेजा स्कोरिंग ला बसवा ना मी करतो की संतोष स्कोरिंग मी करतो की. गुणवंत गोवारी. आता आपण पाहूया गुणलेखनाच्या माध्यमातून. चला जाऊया मैदानाच्या दिशेने जिथं रॉयल 11 आणि आपण पाहतो श्रेयस 11 दोन टीम 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आतिश पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो वेगावरती स्वार होत असताना बॅट पद्धतीचा अतुल म्हात्रेसाठी टाकला जाणारा चांगला चेंडू. मिडांच्या साईडने आपण पाहतो विशू क्षेत्ररक्षण करताना. इथे आपल्याला पाहायला मिळते फटका पॉईंटच्या दिशेने खेळ आहे. तिथे प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळत नाही कारण क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. चांगली फेकी पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते अतय खानच्या माध्यमातून आपल्याला. सुनील चावरी एक मोठा खेळाडू ओपन टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव परंतु थोडंसं इथे मात्र थांबून ठेवलंय रॉयल 11 कामोठे संघानं. सुनील चावरीसाठी दरम्यान आपण पाहतोय वाईट झेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्टिकला मिस करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डावकर आताच्या फलंदाजासाठी अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ठेवण्याचा केला जाणारा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र इथे अयशस्वी ठरला. लाईन भरकटली. अवांतर धावेने धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करण्यासाठी परंतु तिथे पाहतोय आपण कमबॅक चांगलं होतं फिल्डिंगच्या माध्यमातून आणि प्रोटेक्शन सुद्धा पाहायला मिळते. जसजसे बॅट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना इथे सुद्धा एक धाव मोठा फटका या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. अतुल खान चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. त्या 4 चेंडूमध्ये एका वाईटचा आणि 2 सिंगलचा समावेश आहे. 2 डॉट चेंडू आहेत. गणेश यादव अतुल म्हात्रेसाठी परंतु फटका एलिव्हेशन आहे काय झेल होणार काय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गणेश चेंडू खाली असताना गणेशनं झेल सोडला. एकच धाव पाहायला मिळते तिथे. इकडे मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला म्हणून मैदानात क्षेत्ररक्षण करणारा गणेश कावरा वावरा झालाय आणि एकच धाव घेतली म्हणून गणेश यादव सुद्धा कावरा वावरा. एक बॉल बाकी आहे. अजून एक बॉल बाकी आहे.
गणेश यादवला माझ्या आता कार्ड चेंज केली पाहिजे. बॅट चेंज केली परंतु इथे सुद्धा बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. ऋषी धनावे चेंडूवरती बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. सचिन पाटील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये छत्री घेऊन मैदानाच्या आतमध्ये उशिरानं काय येऊन क्रिकेटची सेवा करताना एक धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरी धावफलकावरती 18 धावा. गुणवंत गोवारी धडक देऊन निकू गोवारीला मात्र निघून जाताना पाहायला मिळतील. कमिटी क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य उपाध्यक्ष माननीय श्री परेशजी मात्रे यांच्या शुभ हस्ते सर्वेशांना आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. या चला कॅमेरामॅन फोकस करा. हर्षद नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रॉयल 11 कामोटे संघाकडून. हर्षल पाटील सुनील चावडीसाठी चेंडू टाकलाय. इथे आपण पाहतोय एक धाव. सुनील चावडीची बॅट आज शांत आहे. जसा सुनीलचा एक चेंडू डॉट जातो त्याने आपलं कपाळ खाजवते. अतुल मात्रेसाठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर निर्णय देत आहेत. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर. गोलंदाजाला याच्यानंतर जर बाउन्स चेंडू आला तर दंडित केलं जाईल. इथे फटका फसलाय. विशू चेंडू खाली झेल सोडलाय. जीवदान मिळाले. लेझी क्रिकेट मैदानाच्या पुढे पाहायला मिळालं. इझी झेल होता. अगदी सहज साधा सोपा झेल परंतु तो झेल टिपता आलेला नाहीये कारण चेंडू ओलाय. फटका पाहायला मिळतो. इथे सुद्धा फटक्यामध्ये एलिव्हेशन नाहीये. जिथे आपण बघा एक धाव येते. एका धावेनं काही बिघडणार नाही कारण पावसाळी रबरबॉल क्रिकेट 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तब्बल हर्षल यांचं तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू टाकले 3 धावा खर्च केल्यात. मोठा फटका आतापर्यंत कुठलाही आलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अतुल मात्रेच्या माध्यमातून एक षटकार खेचला गेलाय. अतुल मात्रेसाठी हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय. तिथे प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. मोठा फटका कुठलाही येत नाही. एकच सिंगल. एकेरी दुहेरी धावेने काही बिघडणार नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुनील चावडी आता काय क्लास आहे. दमदार फटका पाहायला मिळालाय. सीमारेषेच्या पलीकडे बोलून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी षटकार. वेगाने धावफलक पुढे 28 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. गणेश यादव जैसे ही मैदान के अंदर छगा आया गणेश यादव का चेहरा खिल गया. नहीं तो इसके पहले गणेश यादव तिल मिला गया था. चला 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स 28 धावा. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला त्वरा करा. घाई करा. सोनू पाटील द ब्रेकर्स प्रसन्न पाटील
मैदानाच्या आतमध्ये आगमन. मोठा फटका अतुल म्हात्रे, काय स्ट्रोक खेळलाय. फलंदाजीचा क्लास, गुडघा टेक तमाशा देख. बल्ले की गर्जन, रन आधा गर्जन. मोठा स्ट्रोक, मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जातं गोलंदाजावरती. इथं आतेह खान जो सक्सेसफुल यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला होता, त्याला मात्र चांगला स्ट्रोक खेळून काढलाय. आता बॅट रणधुमाळी सुरू झाली आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार. मोठा स्ट्रोक, 6 धावा. षटकार, 6 धावा षटकार. इम्पोर्टेड पंच असल्यामुळे निर्णय घेण्यासाठी वेळ घेतला तो. आता गणेश यादव माणूस बघा, 2.5 ओव्हर होईपर्यंत ज्यावेळेस खेळ स्थिरावला होता ना, इकडनं कुजबुज मनामध्ये झाली होती, काय घेतलं मी यांना टीम मध्ये सारा. आणि आता 3 षटकार आले, गणेश यादव खुश. वाव वाव, द फॅब्युलस पॅरल मॅक्सिमम स्ट्रोक, 6 धावा षटकार. अतुल म्हात्रे ऑन फायर. आतेह खानवरती आक्रमण, बॅक टू बॅक लगातारचे 3 मॅक्सिमम स्ट्रोक पाहायला मिळाले. षटकार षटकार आणि षटकार. तब्बल धावफलक जाऊन पोहोचले 46 आकड्यावरती. 9 चेंडूंचा पूर्वाधामध्ये खेळ शिल्लक आहे. काय अतुल म्हात्रे या टीम मध्ये ओपनर म्हणून फलंदाजी करतोय. गणेश यादव कडून 5,000 रुपये 3 षटकारांसाठी. आता फटका फासला, 2 क्षेत्ररक्षक. इथे काय पाहायला मिळतो, आणि तुला ना मला गाल कुत्र्याला अशी गंमत. इथे 2 धावा. अतुल म्हात्रे यांना 500 रुपयांचं पारितोषिक आलं. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते, क्षेत्ररक्षक त्यांनी झेल घेतला नाही. 48 रन्स. वाव, इथे सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. मागच्या दिशेने आपण पाहतोय प्रशांत क्षेत्ररक्षक असताना तब्बल धावा 49 आकड्यावरती. 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता सुनील चावडी सुद्धा सेर झाला मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार ठोकलाय त्याने. हो, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक हलचल त्या ठिकाणी चेंडूवरती येतील तोपर्यंत एकच धाव. आणि या एका धाव्याने मात्र आपण पाहतोय 50वे शतक संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयस 11 कामोटे संघाचं षटक क्रमांक 4 संपले. अजूनही एका षटकाचा खेळ. टेक द कॅचेस विन द मॅचेस. सिद्धेश शिंदपने काय केले आधीच्या मॅच मध्ये, फाटके हात, जोळी पाटली, चेंडू निसटला. नितीन पन्हाळेला जीवदान आणि मोर्या 11 कामोटे मॅच हारला. विशूने काय केलं, विशूने झेल सोडला. त्यानंतर काय पाहायला मिळालं, मोठमोठे फटके. मित्रांनो, टेक द कॅचेस विन द मॅचेस उगाच म्हटलं जात नाही. 50 धावा धावपलकावरती लागल्यात. हे प्रेक्षक वर्ग, छोटा प्रेक्षक वर्ग कोण आहे मैदानाच्या आतमध्ये, चला बाहेर या. ऋषी धानावडेचा हा चेंडू अगदी पाहतो. ओ, डायरेक्ट हिटची संधी. हो, सुनील चावडी बॅक टू द पॅव्हिलियन. एकाने घेरला, दुसऱ्याने घेरला आणि सुनील चावडी मैदानाच्या बाहेर फिरला. आतेला त्या ठिकाणी अतुल म्हात्रेला आउट करायचं होतं. आतेला यशस्वी झाला नाही. तो गोलंदाजाने चेंडूला घेऊन अप्रतिम दर्जाची विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मिळवली. आता रोशन म्हात्रे, कामोट्याचा बाहुबली,
लांबच लांब षटकार खेचण्याची असणारी क्षमता, स्वतःमधला असणारा आत्मविश्वास आणि रायगडचं नाव, रायगडचं क्रिकेट अगदी आपण पाहतोय रोशन करत असणारा. रोशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वनडाऊनच्या स्वरूपामध्ये फलंदाजीच्या मार्गावरती येताना पाहायला मिळतोय. या पूर्वार्धामधील 5 चेंडू बाकी आहे. 14 चेंडूमध्ये 33 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना अतुल मात्रे स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोशन मात्रे मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल झालाय. ऋषी धनावडे गोलंदाजी मार्गावरती असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सांघिक विकेट, अर्थातच रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पूर्णतः सेट झालेला बॅट्समन आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतो. ऋषी धनावडेचा पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि काही क्षेत्ररक्षक दूरवरती, तर आपण पाहतोय एकच धाव इथे कंप्लीट करण्यात येते. आउट होएगा, देखो आउट होएगा. हो काय चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज ऋषी धनावडे चांगला चेंडू पाहायला मिळाला ऋषी धनावडे यांचा, पण तो अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन मात्रे साथी, एक वेगाचा भन्नाट वेगाचा चेंडू, एक हळूवार पदवीचा चेंडू आणि गणेश यादव पुन्हा एकदा टेन्शन मध्ये. टीम पॅकर श्रेयस 11 गणेश यादव फटका पा मारायच्या कुठे येतात, गेलाय कुठे चेंडू, काही पे निघाय काही पे निशाणा. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्यात. कामटे क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतो या ठिकाणी एक नवीन उपक्रम मात्र गुणवंत गोवर यांच्या माध्यमातून चालू होताना पाहायला मिळतो. त्यांना इथून पुढे प्रत्येक टीमचं टी शर्ट दिलं जाणार आहे टुर्नामेंटला. जी टीम आतमध्ये खेळेल तर टी शर्ट गुणवंत गोवर परिधान करणार, रंग बदलून. इथे फटक्यामध्ये इलेक्शन पाहायला मिळत नाही. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या दिशेने जात असताना चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फीड करू शकलेले नाही. चेंडू सीमा पार फरार, आरपार, धुवाधार, चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि इनिंग संपली ती 57 आकड्यावरती. 58 धावांची गरज विजयासाठी. पण लास्ट जो बॉल गेला ना ते गणेश यादवची इबूत होती. तो बॉल आतमध्ये चाललेला पण गणेश यादवचे ते डोळे तिरके फिरले आणि तो चौका गेला. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? चला चला गणेश यादव, श्रेयस 11, चला चला चला, घाई करा चला. ऋषी दानावडे, ऋषी चला, रॉयल 11 चला. आपले बॅट्समन पाठवा बरं मैदानाच्या आतमध्ये, वेळ घेऊ नका. गणेश यादव चला, 500 रुपये द्या.
चला चला फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये चला ऋषी दानवले. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 58 धावांची गरज. 11.60 सरासरीनं धावा जमवाव्या लागतील. यानंतर आपण पाहतोय मास्टर सूर्य 11 कामोटे आणि शिवशंभू 11 कामोटे संघ. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. चला दोन्ही संघ मास्टर सूर्य 11 सोनू पाटील. चला विशाल पदाले शिवशंभू 11 कामोटे संघ. चला शिवशंभू 11 कामोटे संघ. चला लवकर या. शिवशंभू 11 कामोटे. चला विशाल फदाले. फक्त 2 मिनिटाचा वेळ असणार विशाल. चला एजाज भाई शेख यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करा. चला या सोनू पाटील विशाल पदाले निकू गोवारी. चला या दोन्ही संघ नाही उपस्थित आहेत. एजाज भाई या. चला सुरू करा फलंदाज सुरेश 11 कामोटे संघ. चला गोलंदाजी चालू करा. रॉयल 11 कामोटे संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशू आणि ऋषी. जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल ओमकार. गण्या गण्या ऑब्जेक्शन है. गण्या गण्या 12वां खिलाड़ी नहीं है तुम्हारा. ये सामने अपोजिट टीम का ऑब्जेक्शन ले रहा है. क्या करने का देखो. चलिए मैदान के अंदर दोस्तों जहां पे आप देख रहे हैं ओम भोईर मैदान के अंदर पहली गेंद और पहली गेंद पे विश्व का स्ट्रोक बेहतरीन दिखता हुआ यहाँ पे वो सीमा रेखा के दिशा में जाती हुई और 2 रन यहाँ पे पहली गेंद पे अर्जित होते हुए 2 रन. दोन धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विशू आणि ऋषी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू अगदी भन्नाट वेगाने टाकला. मला प्रचंड वेग परिधान करत इथे पूर्णतः फलंदाजाला बीट केलं जातं. अगदी कमी वयामध्ये या गोलंदाजानं फार प्रभावित करून सोडलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कमी वयाचा असणारे खेळाडू परंतु गोलंदाजी विशूचा इथं त्रिफळा चित केलाय. घट्ट जाऊन टाकलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज शिवम आपला मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळेल.
नाणेफेकीचा कौल आपण घेतोय. शिवशंभू 11 आणि मास्टर सूर्य 11 कामोटे दोन संघांच्या दरम्यान. आपल्या लिगल कामोटे संघाचे संस्थापक आधार वड ज्याला म्हटलं जातं अजयभाई शेख यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल करतोय. द लिजेंड क्रिकेटर इन कामोटे क्रिकेट असोसिएशन. गतवर्षी या लिगल कामोटे संघाला मात्र शिस्तबद्ध टीम म्हणून कामोटे क्रिकेट असोसिएशन कडून त्या ठिकाणी नामांकन सुद्धा पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल झाला आणि टॉस कोण जिंकले विशाल? मास्टर सूर्य 11 कामोटे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय 1 ओव्हर अगोदर आम्हाला कळवा. बेस्ट ऑफ दी लक फॉर बोथ ऑफ टीम्स शिवशंभू अँड मास्टर सूर्य 11 कामोटे. मोरे 11 कामोटे संघ स्पर्धेमधून बाहेर पडला त्याच्यामुळे सिद्धेश इंदप आपल्याला समालोचन कक्षामध्ये निवांत पाहताना मिळाला. खरं आपण त्यांच्यामुळे ती मारली. कॅच सोडला मोठ्या प्लेअरचा सिद्धेश इंदप. आमच्या चुका झाल्या तर दिवसभर सांगत राहतात. हो 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 बॅक टू बॅक सेम डिलिव्हरी. गणेश यादव आउट ऑफ फॉर्म. ओम भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. जसा आला तसा शिवमला सुद्धा मैदानाच्या बाहेर पाठवलाय. हर्षल पाटील काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडूवरती 2 धावा 2 विकेट 1 डॉट चेंडू. ओम भोईर नाविन्यपूर्ण गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये बहाल करत असताना बापाच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजीची धुरा सांभाळताना पोरगे पाहायला मिळते. ओम भोईर आता ओम सुलक्षण भोईर आपल्याला पाहायला मिळतील. लारा यांचे चिरंजीव. लारा यांनी सुद्धा कामोटे क्रिकेटमध्ये खूप दिवस चांगली गोलंदाजी साकारली. अगदी आपल्या मुलाची गोलंदाजी आपण पाहतो. या मैदानावरती सुलक्षण भोईर सुद्धा मैदानावरून नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुढचा चेंडू हर्षल साठी बीट करणारा चेंडू भन्नाट वेगानं गुडलँड स्पॉट वरती डीप करणारा चेंडू उसळी घेत एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पाठीमागे आपण एसटी रक्षक संजय म्हात्रे यांची सुरक्षित हात पाहतोय. चांगली गोलंदाजी कमालीची गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. महत्वपूर्ण 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्यात. जिथे 58 धावा रोखायच्यात अशी गोलंदाजी जर झाली. पुन्हा एकदा नाकाला चाटून पुसून तोंडात समोर जाणार चेंडू. परंतु आपण पाहतो लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि म्हणूनच वाईड वरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. गणेश यादव टाळ्यांचा गजर. साठी सुद्धा इथे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यस बॅटेज पाहायला मिळाली. 1च धाव आणि एकदा गोलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 5 धावा ओम भोईरनं खर्च केला. 2 महत्वपूर्ण विकेट. मित्रांनो एखाद्या चांगल्या खेळाडूसाठी काय आवश्यक असतं? एखाद्या चांगल्या खेळाडूसाठी आवश्यक असतं तुम्ही दिलेला प्रतिसाद, तुम्ही दिलेली कौतुकाची थाप. ती थाप त्याचं मनोबल फार मोठ्या प्रमाणात वाढवत असते. आणि हा एक नवतरुण युवक इथे क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी साकारताना पाहायला मिळाला. आपल्या वरिष्ठांचे 2 कौतुकाचे शब्द त्याच्यासाठी फार महत्वाचे किंवा त्याचं मनोबल वाढवणारे असतात. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलं. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय अतुल म्हात्रे एक ऑलराऊंडर खेळाडू इथे आपल्याला श्रेयशी देऊन कामोटे संघाकडून पाहायला मिळतोय. सलामीला फलंदाजी करत असताना अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्या त्या खेळीवरती आपण पाहिलं तब्बल 57 धावा श्रेयशी देऊन कामोटे संघानं कुठून काढल्या. 58 धावांचं लक्ष ठेवलं. तर गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाणार. परंतु समोर रॉयल 11 कामोटे संघाचा धुवाधार फलंदाज ऋषी धनावडे तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये मात्र माहीर आहे. त्याला माहिती आहे कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, कुठल्या गोलंदाजावरती आक्रमण चढवायचं. आता ते आक्रमण कधी चढवायचं, ही खेळी कशी केली जाणार.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु उसळी घेणारा चेंडू आपण इथे पाहतोय. पंचांच्या दोन हात जमिनीला समांतर वाईड चेंडू, पहिला चेंडू गोलंदाजाच्या षटकाची सुरुवात होत असताना अवांतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पाहतोय आपण उसळी घेणारा चेंडू पाठीमागे यष्टीरक्षण सुरेख प्रकारे होत असताना डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये होतो. ऋषी दानावडे पंचांकडे काहीतरी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु पंचांनी कळवलंय इट्स अ लिगल डिलिव्हरी. हा एक चांगला चेंडू आहे. अतुल मात्रे सुद्धा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय प्रदीप भगत युवा मंच नौपाडा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित स्वर्गीय प्राची स्मृती चषक येणाऱ्या 24 तारखेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय ऋषी दानावडे याच्या बॅट मधून एक सुरेल फटका सीमा बाउंड्री पार 4 धावांसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथम पारितोषिक 11,111, द्वितीय पारितोषिक 7,001 रुपये, तृतीय पारितोषिक 3,501 आणि चतुर्थ पारितोषिक 3,501 व चषक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये इंटर कॉलनी आपण पाहतोय 16 संघ समाविष्ट होतील आणि 4 प्राइज पाहायला मिळतील. आयोजक आपण पाहतोय श्री रघुराज काळूराम भगत यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच या स्पर्धेचं आयोजन केले जात आहे. तर चला मित्रांनो जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अतुल म्हात्रे आणि 2 चेंडूंचा खेळ झालाय. या 2 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत करतील. काय चेंडू वाईड तर मैदानाच्या आतमध्ये आलायच. त्याच्यावरती आपण पाहतोय धावून एक धाव सुद्धा आली आहे. वाईडच्या 2 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती आहेत. विचार वा चांगला खेळ पाहायला मिळतो. समोरच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. 4 धावा चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. घे ना धावफलकावरती आपण धावा पाहतोय तर तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतील. 17 धावा रॉयल स्टार कामोटे संघाकडनं. पुढचा चेंडू हर्षल ऑनस्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. अतुल मात्रे गोलंदाजी मार्कवरती असताना तिथे आपण पाहतो चेंडू फील्ड केला, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी उशिराने होते. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि धावफलक वेगानं पुढे चर्चा होईल. 19 आकड्यावरती धावफलक आपल्याला जाताना पाहायला मिळतो.
20 चेंडू आणि 39 धावांची गरज असताना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहतोय. 19 चेंडू आणि 39 धावांची गरज अजूनही विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. तर अतुल मात्रे यांचं चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये साकार होताना आपल्याला पाहायला मिळालं. इथे फटका पॉईंटच्या दिशेने पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोर येऊन चेंडूवरती येत असताना तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजेच उर्वरित 18 चेंडू आणि 37 धावा. 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. मॅच दोनही संघांकडे समांतर रेषेमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. चला घाई करा. ओम भोईर नवीन गोलंदाज, सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतील. ज्या गोलंदाजाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये कमालीची राहिली तो गोलंदाज पाहायला मिळतोय. तर समोरच्या दिशेने ऋषी धनावडे, ऋषीची बॅट आपल्याला शांत पाहायला मिळाली आतापर्यंत. तर ऋषीला आता आक्रमण चढवावं लागेल. हो हो हो, कलात्मक फटका, क्लास फलंदाजीचा या चेंडूवरती पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या वेगाचा वापर, फक्त दिशा देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं आणि एक अफलातून षटकार या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय. ऋषीच्या बॅटिंग मधून ऋषीने चांगली कामगिरी इथे करून दाखवली, कारण वेगानं समीकरण बदललं जातंय. येणारे 17 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आणि या 17 चेंडूंमध्ये आपण पाहतोय गरज असणारी ती फक्त 31 धावांची. नक्कीच आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अजून एका धावेची भर धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल धावफलक ते जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. इथे सुद्धा पाहतोय कलात्मक फटका. अतुल मात्र तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सुरेख क्षेत्ररक्षण. सोळा चेंडू आणि 29 धावांची गरज. समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळतंय. एका धावेसाठी केला जाणारा प्रयत्न, एका डॉट चेंडूसाठी केला जाणारा प्रयत्न, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्लिपच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय ते थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. दरम्यान 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. षटकार आल्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलंय. कसं असतं माहितीये काय, ज्या घरचं लग्न असतं त्या घरच्या मालकाला जेवायला बोलवावं लागत नाही. तसं आयोजक आमची इथे परेश मात्र आहेत. 12 बोलवावं लागेल काय. हे अंगाचा वेध घेणारा चेंडू
डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मारतो यार इकडे ना 12 कोण आहे हो चांगला चेंडू पाहायला मिळाला. यस अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एक बाकी 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. 30 धावा धावपलकावरती लागल्यात. अजूनही 28 धावांची गरज. गोलंदाजी चांगली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. वाईड चेंडू पाहायला मिळालाय. एका धावेची अजून भर. 31 धावा धावपलकावरती. आता 27 धावांची गरज. शिंद भुकेलेले. आपण पाहतो सीमारेषेच्या दिशेने चेंडू. प्रशांत चेंडूवरती येतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळेल काय तर नक्कीच नाही. एकच धाव आणि शतक क्रमांक इथे मात्र संपलंय. 32 धावा धावपलकावरती लागल्यात. आता पहा समीकरण फार महत्वाचं. 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. जिथे 11च्या सरासरीने धावा जमवायच्या 11.7च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या तिथे आता 13.00च्या सरासरीने येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा जमवणं फार गरजेचं. प्रशांत आलेत मैदानावरती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोशन म्हात्रे आणि ऋषी धानावडे. याआधी रोशनला गोलंदाजी केली होती. रोशन कशी करणार ऋषीला. फटका चांगला पाहायला मिळतोय. एक धाव घेतलीये अतुल म्हात्रे चेंडूवरती आणि एकच धाव. 11 चेंडू 25 धावांची गरज. मेवण्यांचे पाहुणे भाऊजी आपल्या मेवण्यासाठी तिकडून घरून मस्त पैकी डब्बा घेऊन आले. दहा चेंडू 25 धावांची गरज. फुल लेंथचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. ओम भोई चेंडूवरती फेकी थोडीशी खराब. 2 धावा कंप्लीट. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुशांत पाटील यांचं आगमन. आज त्यांच्या ड्रेसिंग कडे पाहिलं. भारतीय विद्यापीठाचे ते हे वाटतात तिथे म्हणजे ट्रेसी प्राध्यापक वाटतात. प्राध्यापक चांगला चेंडू पाहायला मिळतो. ऋषी धानावडेने घाई केली आहे. डायरेक्ट किकची संधी परंतु रोशन मात्र चला एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका धावेसाठी आता पिता 8 चेंडू आणि 22 धावा.
दोन मोठ्या हिट जर आल्या सामन्यामध्ये काहीशी रंगत वेगळी येऊ शकते. दोन मोठ्या हिट. ठीक आहे. 8 चेंडू 22 धावा. वाईट बॉल पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक अवांतर धाव. अजूनही सामना संपला नाही. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. शेवटचं शतक कुणाच्या हातामध्ये देणार. कारण ओम मोहीची 2 शतकं संपले. अतुल म्हात्रेची गोलंदाजी संपली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू सुमारेच्या दिशेने आणि महत्वपूर्ण चौकार आपण पाहतो. गणेश यादव कावरा बावरा 4 धावा चौकार. समीकरण 8 चेंडू 7 चेंडू आणि 17 धावा. या चेंडूवरती एक मोठा फटका. एक डॉट चेंडू आणि एक मोठा फटका. 7 चेंडू आणि 17 धावा. विजयासाठी रॉयल स्टार कामोटेला पाहिजेत. श्रेयस 11 कामोटे संघाला. चला क्षमस्व. थोडासा अडथळा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. रोशन मात्र आणि आपण पाहतोय पंच तर वाईट चेंडू. पंचांनी ते मात्र आपण पाहिलं. अगदीच भरकटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे समीकरण 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. ऋषी धनावलेने अशा अवस्थेतून बऱ्याच वेळा सामना काढलाय. इथे सुद्धा आपण पाहतो चेंडू सीमारे जीवन भेंडे चेंडूवरती आणि पंचांनी कळवलं इट्स नो बॉल. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. म्हणजे उघडा डोळे पाहणी. येणारा चेंडू असेल फ्री हिट. नो प्लस 1. आता पाहतो 7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज विजयासाठी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. गाण्याने 500 दिलेत कशाला, तर काय म्हणायचं. उडवलं फटका दमदार धुवादार 6 षटकार. फ्री हिटच्या चेंडूवरती हर्षलने कामगिरी महत्वपूर्ण केली आहे आणि येणारे 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. फुलटा चेंडू पाहायला मिळाला. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर हर्षलने मात्र या मॅच मध्ये एक चांगली अंगत आणली. एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू म्हणून नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून तर त्यांनी चांगलीच कामगिरी केली. परंतु महत्वपूर्ण क्षणाला इथे आपण पाहतोय श्रेयस 11 कामोटे संघावरती दडपण आणण्याचं काम या फलंदाजाकडून झालंय. मित्रांनो, सामना अजून संपला नाहीये. सामना अजूनही चालूच आहे. पाहूया काय होणार. कुठल्या गोलंदाजावरती त्या ठिकाणी भार दिला जाणार. चला सामना चालू करा. चला क्षेत्र सजून घ्या. मुसीबत का खिलाडी.
नाही मी सहा चेंडूमध्ये 8 धावा पाहिजेत आणि चला तुम्ही बॅटिंगला उभे राहा म्हणजे ते टायमाचं पालन करतील. चला अटीतटीची मॅच. दुर्वेश गोवारी रॉयल स्टार 11 कामोटे संघाला 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. श्रेयस 11 कामोटे संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट समोरच्या फलंदाजांना धावांपासून डेथ करणारा गोलंदाज दुर्वेश गोवारी गोलंदाजीच्या मार्गावर आला मित्रांनो. 6 चेंडू 8 धावा. समोर ऋषी दानावले आतापर्यंत बॅट त्याची शांत आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि गणेश यादवने एका सेकंदात 100 टाळ्या वाजवल्यात. चांगला चेंडू चांगला चेंडू. पुढचा चेंडू हर्षल. ज्या हर्षलनं मोठा स्ट्रोक खेळलाय षटकारासाठी. दुर्वेश चांगला चेंडू पाहायला मिळालाय. सिंगल काही बिघडणार नाहीये. मोठा स्ट्रोक नकोय. मोठा फटका नकोय. रोशन मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना अजूनही समांतर चाललाय. जर मॅच काढली दुर्वेशनं तर डायरेक्ट धाब्यावर. खाचा धाबा. खाचा धाबा. वाव. इच ओ अरे काय पाहायला मिळालंय. चुकी पाहायला मिळाली. 2 धावा. आजच्या 2 धावा इथून खर्च झाल्यात. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू चांगला सोडला परंतु चेंडू चांगला धरला नाही. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावांची गरज. दुर्वेश गोवारी का ऋषी दानावले की दुर्वेश गोवारी काय घडणार काय बिघडणार. वाव. चांगला चेंडू आपण पाहतो. एक धाव. जीवनला पूर्ण कर. 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. सामना कंपल्सरी चेस आहे. कमॉन गण्या. पॅव्हिलियन मध्ये गणेश वर्सेस गुणवंत गोवारी. सगळ्या कामोटे वर्सेस गण्या. पॅव्हिलियन मध्ये कोण जिंकणार. गण्या जिंकणार गुन्हा जिंकणार. गण्या यादवच्या विपक्ष संपूर्ण. वाव काय चेंडू पाहायला मिळाला. हो इथे सुनील चावडीकडनं चुकी. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता सामना फिरलाय. आता दर्पण आहे. आता काय घडणार. पॅव्हिलियन मध्ये काय पाहायला मिळत आहे. पॅव्हिलियन मध्ये गणेश यादव विरुद्ध संपूर्ण पॅव्हिलियन. कोण जिंकणार. कोण बाजी मारणार. रॉयल स्टार कामोटेची श्रेयस 11 कामोटे. एकदा दुर्वेश गोवारीसाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. काय गोलंदाजी केली.
जर दुर्वेश गोवारीने वाईट किंवा नो बॉल टाकला तर गुणवंत गोवारीकडून 500 रुपये. आणि जर मॅच जिंकवली तर गणेश यादव कडून काचा डाबा. सुशांत पाटील यांच्याकडून सुद्धा पार्टी दुर्वेश गोवारीसाठी. एक चेंडू करत असताना हो वाईट टाकलं आणि 500 रुपयांचं प्राइज गुणवंत गोवारीला गमावं लागणार आहे. पॅव्हिलियन मध्ये शांतता ठेवा. इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मधून यस इट्स अ वाईड डिलिव्हरी. यस वाईड डिलिव्हरी. एक चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू आणि एका धावेची गरज. अजून जर एक वाईट टाकला आणि कॅमेरा राहणार तुम्ही अंबादास यांच्याकडे फोकस करा. दुर्वेश जर दुर्वेश गोवारी यांनी मॅच जिंकवली तर सुशांत दादा पाटील यांच्याकडून साई कृपा धाब्यावरती पार्टी. आणि गुणवंत गोवारीकडून अजून एक वाईट टाकला तर 500. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो महाभारतामध्ये जसं चक्रव्यूह बनवावं तसं चक्रव्यूह मैदानाच्या आतमध्ये. आणि काय आणि काय पाहायला मिळतं. महत्वपूर्ण मूडमध्ये मॅच रनआउटची संधी. तिसरे पंच. चला डिसिजन पेंडिंग आहे. जर इथे विकेट आली असेल तर मग श्रेयस 11. आपण ऑन स्क्रीन पाहतो लाईव्हच्या माध्यमातून. साईडचा कॅमेरा का नाही मग? साईडचा कॅमेरा बॅट्समॅन वर ठेवला. साईडचा कॅमेरा बॅट्समॅन वर ठेवला. फिरवला पण नाही. वाईड म्हणजे वाईड लेग साईड. वाईड सांगितलं त्यांनी सांगितलं का? क्लोज डिसिजन आपण पाहतोय. क्लोज डिसिजन. बॅट एज पाहतो आपण. बॅट कट आहे. बॅटला बॉल लागलाय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालाय. आता आपण रनआउट साठी पाहतो. थांबा 1 मिनिट. रनआउट साठी सुद्धा पाहतो. रोशन मात्रे ऑन फील्ड पंच. आपला डिसिजन काय आहे तो सांगा. आपला डिसिजन सांगा. आपला डिसिजन काय प्लीज. यस रॉयल. एक मिनिट पहा. इथे लाईव्ह मध्ये लाईन नसल्यामुळे काहीही निर्णय घेण्यात येत नाही. त्याच्यामुळे ऑन फील्ड पंचांकडे तो डिसिजन देण्यात आला. ऑन फील्ड पंचांनी त्यांचा डिसिजन कळवा. सर्व खेळाडूंनी त्या निर्णयाचा आदर करा प्लीज. आणि काय रॉयल 11 कामोटे संघ. चला सोनू पाटील काय डिसिजन. चला रॉयल 11 कामोटे संघ विजयी. चला